विशेषतः मुख्यमंत्री झाल्यावरती आमची प्रचंड अपेक्षा होती शिंदे साहेब, काय सांगायचं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. बरं, प्रत्येक वेळेला ते असंच बोलतात, टोमणे मारतात, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यातून काढतात की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हा प्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं. आता माननीय उद्धव साहेब ठाकरे हे नसताना बोलणं बरोबर नाही काही, पण मला एक असं वाटलं वाईट की त्यांनी स्वतःबद्दलचीच कविता स्वतः का म्हणून दाखवली. कारण ती कविता माझी इतकी पाठ झाली होती ना. आणि विशेषतः मुख्यमंत्री झाल्यावरती आमची प्रचंड अपेक्षा होती शिंदे साहेब, काय सांगायचं. आम्हाला असं वाटलं आम्ही धन्य झालो की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. पण नंतर शेवटचे वर्षभर तर फार वाईट गेलं. भेटच मिळायची नाही, आपण नकोसे आहोत त्याची रोज खात्री पटायची. ते कोविड तर आम्ही आठवड्यातून हा मिलिंद तर 8-8 वेळेला हे करायचा, टेस्ट करायचा कोविडची. ज्यांनी भेटायला जायचं त्यांनी ती टेस्ट रोजच करायची असायची ना. आता काय बोलू नको, तू तिथेच आहेस, पण करू शकतो आपण. पण किती दुसऱ्या माणसाला त्रास होतो या गोष्टींचा. आणि कोविडमध्ये काम कोणी नाही केलं, सगळ्यांनी काम केलं. शिंदेसाहेबसुद्धा स्वतः तो याचा सूट घालून कोविडचा PPE युनिट घालून तिथे गेले होते. तुम्ही प्रत्येकजण काम करत होता ना, बाकी सगळे लोकही काम करत होते. पण मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती कविता वगैरे लिहिली, चांगलं केलं, पण अधिकाऱ्यांशिवाय ते भेटत कोणाला होते. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत. त्यांनी ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. तर मला काय वाटतं की एवढे मोठे प्रश्न असताना मोठे साहेब होते, त्यांना प्रश्न नव्हते का. त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच कॉमेंट्स हो परब साहेब, काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी. तेच होत असतं. दुसरं मला कळलं नाही, कोणी रेडा मारला का कोणी अजून देवीकडे गेलं. अरे आपण स्वतः काय काय करतो श्रद्धेच्या नावाने, त्याचा प्रत्येकाला स्वतःला माहिती आहे ना काय करतो ते. नाही, मुद्दा काय होतो या सगळ्यामध्ये की आपल्याला खरातला पकडायचं आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काही पे निघा आहे काही पे निशाणा बरोबर नाही आहे प्रत्येक वेळेला बोलणं. बरं, प्रत्येक वेळेला ते असंच बोलतात, टोमणे मारतात, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यातून काढतात. आणि त्यांची आता कविता नाही, आता प्रश्न काय झाला माहिती आहे. नाही, त्यांनी परत यावं. मला काय वाटतं ते परत आलं तर मला असं देवाकडे मी रोज प्रार्थना करते की रोज ऐकून थोडे तरी जास्त माणसांना भेटायला लागतील. ते नाही, ते देव माझी प्रार्थना ऐकतच नाही. माझ्या मनावर काय अवलंबून आहे, ते कोणाचं ऐकतात ते तुम्हाला माहिती आहे, त्या व्यक्तीला सांगा तुम्ही, दुसरं कोण सांगा. हे पण मला साधी गोष्ट अशी वाटते, माझी भूमिका जी आहे ती लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा आम्ही शिंदे साहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला. तिथेच आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हा प्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि दुसरं असं आहे की मला पूर्वी मी सांगायला नाव पण हरकत नाही, मला रामदास कदम साहेब पण एकदा बोललेले की यांचं असं असतं की विजय असला की त्यांचा असतो आणि पराभव असला तर आमचा असतो. ते मला मी कधी विजयाच्या मिरवणुकीला जात नाही. आता इतके झटले लोक महानगरपालिकेसाठी, पण त्याच्या कमिट्या करताना यांना एक शब्दांनी सुद्धा विचारलं नाही. ती पद्धतच आहे. शेवटी कसं आहे की किती प्रमाणामध्ये सहन करायचं याची प्रत्येकाची मर्यादा ठरलेली आहे. मला तर असं वाटतं की अनेक वेळेला अनेक लोक शेवटी आजारी पडतात, त्यांना काही होतात गोष्टी, आणि तरी ते सहन करत राहतात. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला कंटाळा येतो ना राजकारणाचा, तर मग त्याच्यामध्ये सत्तेच्या संदर्भात एवढं तरी आपल्याच घरच्या लोकांनी बघावी सत्ता, असं कशाला आग्रह धरायचा. एका शिवसैनिकावरती जबाबदारी टाकावी त्यांनी, असं माझं त्या ठिकाणी सांगणं आहे इथे. आणि मी असं म्हणेन या संदर्भामध्ये की सगळं मला काळजी या गोष्टीची वाटते
की मध्यंतरी इंडस्ट्रीजचे काही लोक सांगत होते की त्यांना असं वाटतं की शिवसेना एवढ्या का झाल्यात, राष्ट्रवादी एवढ्या का झाल्यात आणि म्हणून ती कुठली तरी शिवसेना संपवून टाकायची, कुठली तरी शिवसेना संपवून टाकायची, कुठली तरी राष्ट्रवादी संपवून टाकायची, असा विचार काही लोकांच्यामध्ये सातत्याने चाललेला आहे. आणि अशा वेळेला शिकस्त करतोय आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य करण्याची. आणि म्हणून मी तर असं म्हणेन, आयुष्याला द्यावे उत्तरं, अशा पद्धतीने जगावं. आज जे काही अतिशय सुंदर शब्द वापरले, मी ऋणी आहे फडणवीस साहेबांची, शिंदे साहेबांची. आणि अजून जी काही संधी मिळेल तर त्या संदर्भामध्ये शेवटी पक्ष शेवटी जी जबाबदारी टाकतील ती स्वीकारायची असते. त्यामुळे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तरं, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तरं. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. हेच पुढच्या दोन वेळी शिंदेसाहेबांना उद्देशून आहेत. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. सामोरं जाणं हे पाय असावे जमिनी. मला काय वाटतं माहिती आहे का, मी शत्रूंमध्ये प्रतवारी करायची प्रयत्न केला ना, तुला नंबर 1 देईन मी. हां, आणि 20ला मी झाले ना साहेब, तर तेव्हा या म्हणाला ॲक्सिडेंटली कोविडमुळे या झाल्या नाही, त्यांना मिळाली नसते. आता काय म्हणजे बोलायला लावतोस तू असं करून. पाय असावे जमिनीवरती कवेता अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीचं काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे आता हे 72, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.